पुन्हा एकदा सर्व आदर्शांना महामातांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. श्रद्धावान काळे परिवाराच्या या वास्तूमध्ये आज भव्य अशा भगवान बुद्धांच्या व त्याचप्रमाणे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचं या ठिकाणी मूर्ती स्वरूपात प्रतिष्ठापना झालेली आहे. हा धार्मिक संस्कार विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी सर्वप्रथम श्रद्धावान काळे परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या कुशलकर्मांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्रिवार साधुकार देतो. म्हणा साधू साधू साधू. तर आज असा हा दिवस ज्या परिवाराने निवडलेला आहे. आज दिनांक 22 जानेवारी आहे आणि ह्या परिवाराने संकल्प केला होता की आज आम्ही आमच्या घरामध्ये अशा रीतीने हा कार्यक्रम करू. तो संकल्प देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. आताच आपण या दोन्ही मूर्त्यांची संयुक्तरित्या या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं या घरामध्ये या घराला बुद्धविहाराचं स्वरूप आलेलं आहे आणि आपण सुरुवातीला या मूर्त्यांची आपण पुष्पाने, धुपाने आणि दीपाने श्रद्धावान काळे परिवाराकडून त्यांच्या हातून त्यांच्या घरातील सर्व सदस्यांकडून या ठिकाणी पूजा केलेली आहे. काय केलं आपण इथे मूर्तीसमोर पुष्प अर्पण केले. त्यानंतर काय केलं, धूप लावलेलं आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे. हे 3 प्रतीक आहेत आपल्यासमोर आणि मूर्त्यासुद्धा आपल्यासमोर प्रतिकात्मक आहेत. कारण या प्रतीकातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? बोध घ्यायचा आहे. बघा, पुष्पपूजा का केली आपण भगवान बुद्धांची? तर हे जे पुष्प आहेत, हे पुष्प यांचं थोडंसं आयुष्य आहे. पुष्पांचं आयुष्य किती आहे? 1 दिवस 2 दिवस. अशा या पुष्पांना आपण काय केलं, भगवान बुद्धांच्या चरणाशी श्रद्धायुक्त चित्ताने अर्पण केलेलं आहे. हे पुष्प आपल्याला संदेश देतात की जीवन छोटं जरी असलं तरी ते कसं असलं पाहिजे, सुगंधमय असलं पाहिजे. आणि म्हणून फुलांचा उपयोग पूजेसाठी होत असतो. महामानवाच्या आणि तथागतांच्या चरणापाशी आपण त्यांचा वापर करतो. त्यानंतर या ठिकाणी अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती आपण का लावतो? अगरबत्तीचा जो सुगंध आहे तो हा वाऱ्याच्या दिशेने जातो. परंतु जो मनुष्य शीलवान आहे, जो व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांना आपण उपासक आणि उपासिका म्हणतो. जे उपासक उपासिका काया, वाचा आणि मनाने तिन्ही प्रकारे शीलाचं चांगल्या प्रकारे आचरण करतात, त्यांचा जो सुगंध आहे हा जसा वाऱ्याच्या दिशेने इथे अगरबत्तीचा सुगंध जातो, परंतु शीलवान व्यक्तीचा सुगंध हा 4ही दिशेला सारखाच दरवळतो. एखादी व्यक्ती जर शीलवान असेल तर त्या व्यक्तीचं नाव लोक कोसो दूर घेतात. किती दूर असू द्या, कुठे राहायला असू द्या, त्याचं कारण आहे हा शीलाचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाला पूर्णता प्राप्त होते. मनुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शील हा दागिनाच समजलेला आहे. आज आपण या ठिकाणी पूजा करत आहोत. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये, इतर धर्मामध्ये जे देवाचं स्थान आहे, इतर धर्मामध्ये जे देवांना स्थान असतं, त्याच प्रकारे भगवान बुद्धांच्या या धम्मामध्ये जे स्थान आहे ते नीतीचं स्थान आहे. इथे भगवान बुद्धांनी स्वतःला प्रमुख स्थान दिलेलं नाही, तर सर्वोच्च स्थानी काय आहे? नीती आहे. आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म, इतकी साधी सोपी व्याख्या केलेली आहे. नीती म्हणजे काय? शील, सदाचार, त्याचं आचरण करणं. आणि अशा अर्थानंही आपण या ठिकाणी आज पूजा करत आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये सदोदित आपल्याला दुःखमुक्त राहण्यासाठी आणि सुखी जर आपल्याला व्हायचं आहे तर आपल्याला पंचशिलाचं पालन करणं अनिवार्य आहे. आज अशा रीतीने आपण घरामध्ये ही बुद्धरूपाची प्रतिष्ठापना केली. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिष्ठापना केली. आज आपल्या घरामध्ये सुंदर अशा विहाराची आपण निर्मिती केलेली आहे. इथून पुढे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ श्रद्धायुक्त मनाने
10 मिनिटं का होईना मेडिटेशन करायचं आहे, चित्त शुद्ध करायचं आहे आपण. त्यानंतर सकाळ संध्याकाळ या ठिकाणी मूर्तीला पुष्प धूप दीप अर्पण करायचे आहेत आणि 3दा अभिवादन करायचं आहे. अभिवादन करण्याची सुद्धा पद्धत आहे बघा बौद्ध धर्मामध्ये. राजा असो कुणी असो, भगवान बुद्धांना त्या काळात सुद्धा अभिवादन करताना ते असे पंचांग प्रणाम करायचे. 2 हात, 2 पाय आणि 1 कपाळ. कपाळाचा माथा खाली गुडघ्यावर टेकून आपण म्हणताना काय म्हणत असतो की बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. की आम्ही काय करतो, भगवान बुद्धांना अभिवादन करतो, भगवान बुद्धांच्या धम्माला अनुसरतो आणि भगवान बुद्धांच्या संघाला अनुसरतो. अशा रीतीने आपण अभिवादन करत असताना वाणीने उच्चारण करतो की आम्ही काय करतो, या धम्माचं अनुसरण करतो. आणि हे म्हणतो आपण वाचेने, शरीराने आपण ती कृती करतो आणि मनाने आपण ते विचार अनुसरत असतो. अशा रीतीने अभिवादन करण्याची सुद्धा पद्धत आहे. रोज सकाळ संध्याकाळ आपण ही अभिवादनाची सवय आपण घरामध्ये लावून घ्यायची आहे. जर आपण बोधगयेला गेलात तर त्या ठिकाणी लामा लोक आहेत. लामा लोक दिवसभरातून हजारो वेळेस भगवान बुद्धांना साष्टांग नमस्कार करतात आणि झोपून लोटांगण घालतात. अशा रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. असं केल्याने काय होतं तर आपल्या शरीराचे आजार, आपल्यातला जो आळस आहे, आपल्या शरीराला आळस येतो, आपल्या मनाला आळस येतो, तो आळस आपला काय होतो, दूर होतो. आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो, प्रसन्नता येते, मन शांत होतं, स्थिर होतं. आणि घरामध्ये जर आपलं मन शांत राहिलं तर घर शांत राहतं, जर आपलं मन स्थिर राहिलं तर घर स्थिर राहणार आहे आणि ती शांतता आपला परिवार सुद्धा अनुभवत असतो. अशा रीतीने हा आपण रोज सकाळ संध्याकाळ सराव करायचा आहे. रोज स्नान केल्यानंतर आपण अशा रीतीने पूजा करणं अपेक्षित आहे. ही पूजा कशी आहे तर उघड्या डोळ्यांनी पूजा करायची आहे आपल्याला. आता ही पूजा आपण करत आहोत, या पूजेमध्ये आपण काही मागतो का भगवान बुद्धांना, तर काही मागत नाही. कारण भगवान बुद्धांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे सर्व बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी ते अर्पण केलेलं आहे. तसंच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं सुद्धा जीवन आपल्यासाठी खर्च केलेलं आहे. म्हणून आपण या दोन्ही महामानवांकडे किंवा काही मागत नाही, कारण त्यांनी सगळं आपल्याला दिलेलं आहे. आज जे आपलं सुख आहे, जे भौतिक सुख आहे, जी समृद्धी आहे, ही सगळी त्यांच्यामुळं प्राप्त झालेली आहे, त्यांच्या पुण्यामुळं आहे. आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय करायचं आहे, अशा रीतीने विनम्रपणे आपण अभिवादन करायचं आहे आणि तो भाव आपल्यामध्ये वाढवायचा आहे. हे कधी शक्य आहे, जेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा असेल तेव्हा. आणि आज काळे परिवाराने अतिशय श्रद्धेने, मला खरं म्हणजे आनंद झाला, आज मी रिकामा होतो, मला वेळ होता, आज काय करायचं, कुठे जायचं, तर अशा रीतीने आज या परिवाराचं मला निमंत्रण आलं. आज 22 तारीख आहे, तर अशा रीतीने या ज्या परिवाराने हा कार्यक्रम घडून आणला, अतिशय कमी वेळ त्यांना मिळाला, त्यामुळे अधिक लोकांना त्यांना या कार्यक्रमात सामील करून घेता आलं नाही. परंतु हरकत नाही, इथून येणारी प्रत्येक पौर्णिमा आपण घरामध्ये चांगल्या प्रकारे साजरी करा. दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये खीर करत चला, आपल्या परिसरातल्या बांधवांना बोलवा, महिला मंडळाला बोलवा, आपल्या वेळेत कार्यक्रम घ्या, महिलांच्या सोयीने दुपारच्या वेळेला कार्यक्रम ठेवत चला, परित्राण पाठ घेत चला. आपल्या परिसरातील धार्मिक जी प्रगती आहे त्या प्रगतीला आपलं घर सुद्धा, या कुटुंबाचा, या परिवाराचा सुद्धा यामध्ये सहयोग होईल, अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं धम्मसंस्कृतीला साजेसा असा कार्यक्रम या परिवाराने केलेला आहे. केवळ आज मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपण थांबणार नाही, तर आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने सम्यक संकल्प करूयात की बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपण सक्रिय राहूयात, अशा ठिकाणी भावना व्यक्त करतो. फक्त मी जाता जाता सांगेल की प्रत्येक पौर्णिमा आपण एक सण म्हणून साजरी करायची आहे. आपल्या घरामध्ये अशाच रीतीने प्रत्येक पौर्णिमेला आपण वातावरण निर्माण करायचं आहे आणि घरातल्या उपासकांनी अष्टशील धारण करायचं आहे. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता उठतात. आता तुम्हाला ती सवय हळूहळू लागेल, एकदम मी सगळे नियम सांगणार नाही, परंतु पौर्णिमा कशी साजरी करतात बौद्ध राष्ट्रामध्ये, श्रीलंका असेल किंवा इतर सगळ्या बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा साजरी करण्याची एक पद्धत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात आपण संध्याकाळी विहारात जातो, खीर करतो आणि बुद्धवंदना घेतो, एवढीच आपण पौर्णिमा साजरी करतो. तर असं ही योग्य पद्धत नाही. बौद्ध राष्ट्रामध्ये सकाळी लवकर उठतात, मेडिटेशन करतात, त्यानंतर
6:30 वाजता संपूर्ण परिवार पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध विहारात जातात. त्या ठिकाणी भंतेजींकडून अष्टशील ग्रहण करतात. पुष्प धूपाने दीपाने पूजा करतात. त्यानंतर विहारामध्ये दिवे लावतात आणि त्या ठिकाणी अष्टशील ग्रहण करून 8 शिलाचं पालन करतात. 8 शिलं कोणती आहेत? जशी आता आपण 5 शिलं म्हटली, या 5 शिलामध्ये आणखी 3 शिलाची जास्त भर पडते. हे 3 शिला आणखी असे आहेत की त्या दिवशी 12 वाजेच्या आत एकदा भोजन घ्यायचं असतं आणि संध्याकाळचं भोजन काय करायचं आहे? वर्ज्य करायचं आहे. संध्याकाळी भोजन करायचं नाही. महिला असतील किंवा पुरुष असेल त्यांनी त्या दिवशी कुठलाही दागदागिना घालायचा नाही. म्हणजे अक्षरशः महिला कानातले नाकातले सगळं काढून ठेवतात. सोन्याचा दागिना असेल, चांदीचा असेल, कुठलाही दागिना त्या दिवशी घालत नाहीत. कुठला सुगंध लेप लावत नाहीत. कुठल्या माळा गळ्यामध्ये ठेवत नाहीत. जसं भिक्खू एक दिवस राहतात, भिक्षुनी एक दिवस राहतात, त्यासारखं आपण जीवन जगायचं आहे. कुठला स्प्रे नाही, TV नाही, मोबाईल नाही, अशा रीतीने या शिलाचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करायचं आहे. पती पत्नीने त्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात यायचं नाही. त्यानंतर भोजनाचा नियम आपल्याला सांगितला. सुगंधाचा जे उठणं असेल ते सगळं लावायचं नाही. कुठल्या माळा धारण करायच्या नाही आणि उच्च आसनावरती झोपायचं नाही. त्या दिवशी आपण साध्या आणि बसण्यासाठी उंच आसन वापरायचं नाही. अशा रीतीने आपण हे 8 शिलाचं परिपूर्ण पालन करणं. या शिलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिल आहे ब्रह्मचर्याश्रम. आणि जर आपण या शिलाचं तंतोतंत जर पालन केलं, एक दिवसभर आपण जर काया वाचा आणि मनाने जर अष्टशिलाचं पालन केलं, तर उद्या सकाळी जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उठतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक उत्साह राहतो, एक चेतना आपल्यामध्ये येते. आपली जी भूक आहे ती भूक सुद्धा आपण तिच्यावर कंट्रोल नियंत्रित करतो. आपलं वजन नियंत्रणात राहतं. आपल्याला शारीरिक मानसिक लाभ होतात आणि त्याचा फायदा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही किमान, मी म्हणेल तुम्हाला, लोक महिन्यातून 4 वेळेस उपवास करतात. तुम्ही 1 वेळ उपवास करा फक्त पौर्णिमेला आणि त्या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही काय करा? उपवास करून एकदा जीवनात अनुभव घ्या. तुम्हाला त्या संबंधी जर काही मार्गदर्शन लागलं तर नक्कीच मी तुम्हाला करेन. आज या निमित्ताने आपण संकल्प करूया की इथून पुढे या घरामध्ये वर्षाच्या 365 दिवस सकाळ संध्याकाळ अशाच रीतीने या मूर्त्यांची सेवा होईल आणि धम्माच्या प्रचार प्रसार कार्याला गती मिळेल अशी अपेक्षा करून थांबतो. श्रद्धावान काळे परिवारासाठी या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारच्या जीवनातील त्यांचे सर्व सम्यक संकल्प पूर्ण हो. त्यांना आयु आरोग्य वर्ण बल सुख शांती धन संपदा लाभो. धम्मामध्ये त्यांच्या परिवाराची उत्तरोत्तर अशी प्रगती पुढे सदोदित होत राहो अशी कामना करतो. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. म्हणा साधू साधू साधू. हात जोडायचा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. चितं पतितं तुय्यं क्षिप्तमेव समिज्यतु सभ्ये पुरन्तु चित्तसंकप्पा छन्दोपन्ना रसोयता. आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति इमिना ते समीज्यतु. म्हणा साधू साधू साधू. सामुदायिक सरमत्ताय सगळ्यांनी सोबत म्हणायचं आहे. नास्ति मे शरणं गह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलं. नास्ति मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलं. नास्ति मे शरणं गह्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन
होतु मे जय मंगलम. साधु साधु साधू. पंचांग प्रणाम करा एकदा. गुडघ्यावर बसून सर्वांनी अभिवादन करायचं आहे. सगळ्यांनी सोबत म्हणा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम. ठीक आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं मी काळे परिवाराकडून जाहीर करतो. जय.